शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल। शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय। नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता। पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्यास सुरुवात। एसटी कर्मचाऱ्यांचा 56%च पगार झाला होता। जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावाने अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं। अतिवृष्टी आणि गारपिटीचं नुकसान, हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांकडून काळे झेंडे। परळीत बोगस जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी। सोमय्यांचा ताफा गेवराईकडे जाताना अडवला। ससून रुग्णालयात व्हीलचेअर मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप। पायावरील उपचारानंतर व्हीलचेअर न दिल्यानं रुग्ण जमिनीवरून रांगत आल्याचा प्रकार। गडचिरोलीत गर्भवती महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप।